आता आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही टॉपिक कव्हर करणार आहे. यात मी जास्त क्वेश्चन नाही घेते, पण जे एक्झामला IMP आहेत म्हणजे जे एक्झामला ज्या टाईपचे क्वेश्चन येतील त्या टाईपचे मी क्वेश्चन्स घेतो आहे, ते कव्हर करतो आहे. हे लेक्चर पाहिल्यानंतर तुमचे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, सरळ व्याज चक्रवाढ व्याजवरचे सर्व क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण सरळ व्याज याचा फॉर्म्युला बघूयात. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय, त्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो. PNR/100. मराठीमध्ये कदम भागिले 100 असंही करू शकतो आपण, पण PNR इंग्लिशमध्येच फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट समजायला पण सोपं जाईल. तर एकच लक्षात ठेवलं ते सोपं राहील. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, जे सुरुवातीला जे अमाऊंट असतं. P म्हणजे काय, प्रिन्सिपल अमाऊंट, सुरुवातीचा अमाऊंट. N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, म्हणजे किती कालावधीसाठी आपण मनी इन्व्हेस्ट केला आहे. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. हा झाला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर सिंपल इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट, सिंपल इंटरेस्ट आणि P ॲड करून आपल्याला काय भेटतं, टोटल अमाऊंट भेटतं. म्हणजे व्याजासह जी रक्कम असेल त्याला अमाऊंट म्हणतो आपण, टोटल अमाऊंट. त्याच्यामध्ये काय असं, सिंपल इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मूळ किंमत, या दोघांची बेरीज केली तर काय भेटतं आपल्याला, अमाऊंट भेटतं. ठीक आहे. हा झाला सिंपल इंटरेस्ट सरळ व्याजचा हा फॉर्म्युला. ह्या दोन फॉर्म्युल्यावरतीच सर्व एक्झाम्पल आहेत. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला समजले, कसे वापरायचे हे समजले, तर सरळ व्याज चक्रवाढ व्याज म्हणजे याच्यासाठी सरळ व्याजावरचा कुठलाही क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये दुसरं काहीच नाही, हे दोन फॉर्म्युले फक्त सरळ व्याजामध्ये. आता कंपाऊंड इंटरेस्टमध्ये बघा, कंपाऊंड इंटरेस्ट काय आहे. कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला म्हणजे चक्रवाढ व्याज. त्याच्यासाठी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट डायरेक्ट फॉर्म्युला भेटत नाही आपल्याला, म्हणजे डायरेक्ट निघत नाही. आपल्याला काय भेटतं, अमाऊंट. हे जे अमाऊंट आहे ना, इथं सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल ह्या टाईपमध्येच इथं आपल्याला काय भेटतं, अमाऊंट भेटतं. P प्रिन्सिपल अमाऊंट 1 + R/100. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, रेस टू N म्हणजे नंबर ऑफ इयर्स जे आहेत. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. कंपाऊंड इंटरेस्टचा हा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, A = म्हणजे इथं आपल्याला अमाऊंट भेटतं, लास्टचं अमाऊंट भेटतं डायरेक्ट आपल्याला. P ब्रॅकेटमध्ये 1 + R/100. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, ब्रॅकेट रेस टू N म्हणजे नंबर ऑफ इयर्स. तर ह्या टाईपमध्ये जर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढता येईल, A - P करावं लागेल. ठीक आहे. A जे टोटल अमाऊंट आहे ते -P जर केलं तर आपल्याला काय भेटेल, कंपाऊंड इंटरेस्ट भेटेल. ओके. ह्या टाईपमध्ये सिंपल इंटरेस्ट डायरेक्ट निघतं, त्याच्यावरती आपण अमाऊंट काढू शकतो. कंपाऊंड इंटरेस्ट डायरेक्टली निघत नाही, आपल्याला सुरुवातीला अमाऊंट भेटतं, म्हणजे टोटल जे अमाऊंट आहे सगळी रक्कम, व्याज आणि प्रिन्सिपल अमाऊंट मिळून जे असेल त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे कंपाऊंड इंटरेस्टसाठी. आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला जे अमाऊंट असेल, जे आन्सर असेल त्याच्यातून P- केला तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट भेटतं. ठीक आहे. हे नोट करून ठेवा. हे 4 फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात असेल ना, तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यावरचा एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. ओके. आपण क्वेश्चन बघूया आता. सिंपल क्वेश्चन मी घेत नाही आहे, डायरेक्टली आपण जे IBPS पॅटर्नमध्ये जे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहे, जे एक्झामला येऊ शकतात, तेच क्वेश्चन आपण बघतोय. 6 वर्षाच्या शेवटी 2,500 रुपयाच्या रकमेवर जमा झालेले सर्व व्याज रुपये 1,875 आहे. त्याच दराने त्याच कालावधीत रुपये 6,875 वर जमा झालेले सर्व व्याज किती असेल. ठीक आहे. आपल्याला सर्व व्याज काढायचं आहे. पहिल्यांदा काय केलेलं आहे, 2,500 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले, 6 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले. ठीक आहे. 6 वर्षासाठी इन्व्हेस्ट केलेले म्हणजे कालावधी N दिलेला आहे, 6 म्हणजे N झाला, प्रिन्सिपल अमाऊंट झालं 2,500 रुपये, आणि आपल्याला व्याज एवढं दिलेलं आहे, म्हणजे सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे, SI डायरेक्ट दिलेलं आहे त्यांनी. तर पहिल्या केसमध्ये म्हणजे इथपर्यंत आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट माहीत नाही, तर रेट ऑफ इंटरेस्ट आपण हे काढू शकतो. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, तर रेट ऑफ इंटरेस्ट आपण काढू शकतो. तर आपण सुरुवातीला रेट ऑफ इंटरेस्ट काढून घेऊयात. तर सिंपल इंटरेस्ट = काय फॉर्म्युला, SI = PRN/100. तर ज्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या माहिती आहे त्या पुट करून द्या. 1875 हे सिंपल इंटरेस्ट आहे, तर मी 1875 राईट करून घेतले. प्रिन्सिपल अमाऊंट 2,500 रुपये. R आपल्याला Rची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. N 6 वर्ष आहेत
आणि 100 अपॉनमध्ये. बघा हे 2 शून्य जे आहेत 2500च्या 2 शून्यासोबत कट करून टाका. आता हे 25 आणि 6 हे मल्टिप्लायमध्ये आरला ह्या साईडला जाताना ते डिवाईड होतील. 1875 डिवाईडमध्ये 25 गुणिले 6 बरोबर आर आला. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू करताना जर तुमचं 25चं टेबल नसेल तर इझिली तुम्ही सॉल्व करू शकता किंवा 5ने डिवाईड करू शकता. वरती 5ने डिवाईड करा, खाली पण 5ने डिवाईड केलं 25ला तरी तुमचा आन्सर येऊन जाईल. तर 25च्या टेबलमध्ये बघा 187 येत नाही. 187पेक्षा छोटा नंबर 175 आहे, जो 25च्या टेबलमध्ये 7 नंबरला येतो. कारण 25 8 होतात 200 आणि 25 7 होतात 175. तर मी डायरेक्ट 25ने भाग देतो आहे. 25 1 25, 25 7 175. आता 187मधनं 175 जर मायनस केले, 187मधनं 175 जर मायनस केले तर त्यावेळेस आपल्याला येईल 12 उरतील. खाली किती राहतील? फक्त 12. हे 12 शिल्लक राहिले आणि वरतून हा जो 5 आहे जो होता तो आल्यावरती 125 झाले. 125ला 25ने भाग दिल्यावरती 25 5 125 होता. बघा 25 चौक 100 आणि 25 5 125 म्हणजे वरती किती आले? 75 आले. डिवायडेड बाय 6 आला म्हणजे 75/6 हा आर आला. तर पॉईंटमध्ये भागाकार येईल, नाही केला तरी चालेल कारण नंतर ते आपल्याला कट होतील, 6 कट होतील. तर इथं शिल्लक ठेवा तसेच. जर आपल्याला ही व्हॅल्यू दुसऱ्या केसमध्ये यूज करायची असेल ना तर त्याचं उत्तर पॉईंटमध्ये काढू नका. जिथपर्यंत भाग जाईल किंवा जिथपर्यंत गुणाकार करता येईल तेवढा करा. बाकी आहे तशी व्हॅल्यू आपण पुढच्या केसमध्ये पुट करणार आहे. तर आर 75/6 आहे. पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढू नका, पुढं सोडवण्यासाठी सिंपल जाईल ते. तर बघा नेक्स्ट काय दिलं आहे, त्याच दराने म्हणजे आर जो आहे जो आता आपण काढला आहे 75/6 त्याच दराने त्याच कालावधीसाठी म्हणजे एन किती 6 आहे 6875 वरचं सरळ व्याज काढायचं आहे. ओके. तर मग आता 6875 पी झालेला आहे. ते सिंपल इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पी आपल्याला माहिती आहे, मी आता परत फॉर्म्युला लिहित नाही. 6875 हा पी झालेला आहे. आर आपण आत्ताच काढला होता 75/6 आणि नंबर ऑफ इयर पुन्हा तेच आहे म्हणजे 6/100 येणारच आहे. आता बघा हा अपॉनचा 6 आहे आणि हा 6 इझिली कट होऊन गेला. त्याच्यामुळेच मी सांगितलं होतं का ते पॉईंटमध्ये आन्सर काढू नका, परत मल्टिप्लाय करण्यासाठी हार्ड जातं ते. ओके. आता जे शिल्लक राहिले ते ओके. आणखी याला आपण 75ला आणि 100ला भाग देऊ शकतो. 25च्या टेबलमध्ये 75 येतात 3 नंबरला आणि 4 नंबरला येतात 100 म्हणजे 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100. आता जेवढ्या संख्या राहिल्या त्या राईट करून घ्या आणि कॅल्क्युलेशन करा. 6875 गुणिले 3, 75ला भाग दिला होता आपण आणि खाली 100ला पण दिलं, 4ने गेलेला आहे भाग. ओके. तर आता याला आपण 4ने डिवाईड करू शकतो किंवा 2ने डिवाईड करा आणि काय येतं आन्सर बघा. आता याचा आन्सर पॉईंटमध्येच येणार आहे. 4ने डिवाईड करा. 4 1 4, 4 1 4, 2 शिल्लक राहिले. 6मधून 4 गेला 2 येतील, 28 झाले. 4 7 28 होतील. ओके. भाग गेला इथपर्यंत. परत पुढचा 7 नंबर आला. 4च्या पाड्यामध्ये 7 येत नाही, 7पेक्षा छोटा नंबर. 4 1 4, 4च आहे. 7मधून 4 गेल्यावरती 3 राहतील, 35 झाले. पुढचा 5 आहे बघा 35. 4 8 32 होतात म्हणजे परत 3 शिल्लक राहिले. आता 3ला भाग देण्यासाठी नंबर राहिलाच नाही खाली. ठीक आहे. तर आपलं पॉईंट द्यावं लागेल, ते 30 होतील. पॉईंट दिल्यानंतर 30 झाले. 30ही नाही 4च्या पाड्यामध्ये. 4 7 28 होतील. परत 2 राहिले. 4 5 20 म्हणजे 75 आलं म्हणजे 1718.75. याला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं ओके. 3 मल्टिप्लायचं 3 आहे तसंच शिल्लक राहिला होता तर 3ने त्याला मल्टिप्लाय करा. याचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे फायनल तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके. हे मल्टिप्लिकेशन करा. 3चं मल्टिप्लिकेशन इझी आहे. 3 5 15, हातच्या आला 1, 3 7 21 आणि 1 22 कॅरी परत 2 आला. 8 3 24 25 26 हा पॉईंट आहे तसं देऊन टाका. पॉईंट आल्यानंतर 8 3 24 25 26 कॅरी परत 2 आला. 3 1 3 आणि 2 किती झाले 5 झाले. ओके. 3 7 21 परत 2 कॅरी आला. 3 1 3 आणि 2 5. 5156.25 5156.25 आहे का तिथं बघा ऑप्शनमध्ये. 5156.25 ई नंबरचा आहे. ऑप्शन ई हे तुमचं काय करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये आपण सिम्पल इंटरेस्टचा एक क्वेश्चन सोडवला. आणखी क्वेश्चन बघा. अनिलने 9 PCPAच्या सरळ व्याजाने
3 वर्षासाठी रक्कम गुंतवली, त्यांना 3 वर्षाच्या शेवटी हे बघा आता हे जे भेटले, आता रेट आपल्याकडे आलेला आहे, हा झाला रेट आर 3 वर्षासाठी म्हणजे यन आलेला आहे. त्याच्यानंतर 3 वर्ष शेवटी त्यांना एवढे रक्कम भेटली, एवढे रुपये भेटलेले. जे रुपये असतात ते काय असं अमाऊंट असतं, जी रक्कम टोटल रक्कम त्यांना किती भेटली, ए भेटलेलं आहे. तर त्यांनी किती रक्कम गुंतवली होती आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आणि सिंपल इंटरेस्ट हे सरळ व्याज आहे. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे, एस आय इज इक्वल टू पी आपल्याला माहीत नाही, रेट किती आहे, रेट 9 आहे, 9% आहे, आणि इयर किती, नंबर ऑफ इयर 3 आहेत. ओके. अपॉनमध्ये 100 कंपल्सरी असतात. ठीक आहे. आता सिंपल इंटरेस्ट पण आपल्याला माहीत नाही, सिंपल इंटरेस्ट काय आहे ते माहीत नाही, पण सिंपल इंटरेस्टसाठी आणि प्रिन्सिपल अमाऊंट एकाच इक्वेशनमध्ये 2 व्हॅरिएबल जर असेल तर आपण ते सॉल्व नाही करू शकत. पण सॉल्व करण्यासाठी त्यांनी एक दिलं आहे, एची व्हॅल्यू दिली. तर एच्या व्हॅल्यू दिलेली असल्यामुळे आपण काहीतरी त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करूयात. आता एचा काय फॉर्म्युला आहे, एचा फॉर्म्युला आहे पी प्लस एस आय. ठीक आहे. तर आता बघा 19,050 हे तुमचं आहे व्हॅल्यू एची. पी आपल्याला माहीत नाही आहे आणि एस आय पण माहीत नाही आहे. ठीक आहे. तर याला एस आयमध्ये कन्वर्ट करून घ्या, म्हणजे पी आपल्या एका साईडला फक्त एस आय ठेवा, सिंपल इंटरेस्ट ठेवा, पी इकडे येताना तो मायनस होईल, 1950 वजा पी बरोबर एस आय आलं. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट ही जी व्हॅल्यू आली सिंपल इंटरेस्टची ती पहिल्या इक्वेशनमध्ये, जे इक्वेशन नंबर 1 याच्यामध्ये पुट केली तर तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी पुट करतो. ठीक आहे. एस आयची व्हॅल्यू 1950 वजा पी इज इक्वल टू, बघा फक्त एस आयची व्हॅल्यू पुट केली, पी मल्टिप्लाय बाय 9 त्रिक 27 म्हणजे 27 पी अपॉन 100. ठीक आहे. इथपर्यंत ओके झालं. आता फक्त हे सिम्प्लिफाय करायचं आहे. हे 100 डिवाइडमध्ये ह्या साईडला जाताना मल्टिप्लाय होतील, पण मल्टिप्लाय होताना ते दोघांना पण मल्टिप्लाय होतील. हा एक नंबर नाही, हे 2 नंबर आहे, एकत्र येते. ठीक आहे. तर 100 दोघांना पण मल्टिप्लाय करायचे आहेत. मी राईट करून घेतो एकदा. हे 100 आहे तसे ब्रॅकेटमध्ये 1950 वजा पी इज इक्वल टू 27 पी आहे तसे. ओके. 100ने मल्टिप्लाय जर केलं, ओके, 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 शून्य फक्त एक्स्ट्रा करून द्यायचे, 19,050 आहे तसं, आणि 100चे 2 शून्य त्याला ॲड करून द्यायचे नंतर शेवटी, आणि हे 100 पी होतील, मायनस 100 पी इज इक्वल टू 27 पी. आता बघा हे मायनस 100 पी इकडं मायनस ह्या साईडला जाताना प्लस होतील, 100 आणि 27 किती होतील, 127 होतील. म्हणजे हे ह्या साईडला किती शिल्लक राहिलेले आहेत, 190 5000 इज इक्वल टू, मी डायरेक्ट ॲडिशन करतो, हा मायनस इकडे जाताना प्लस होईल, तर मी डायरेक्ट लिहितो आता 127 पी. ओके. आता आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे. 127 पीला मल्टिप्लायमध्ये ते इकडे जाताना डिवाइड होतील, 19,005 आणि हे 3 शून्य अपॉनमध्ये 127 बरोबर पी. तर 127ने त्याला भाग द्या, 127ने भाग दिल्यानंतर तुमचा आन्सर येऊन जाईल. बघा 127 दुने 200 काहीतरी होतील, 254 होतील. 127 जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 256 होतील. आपल्याकडे 190च आहे, मग 127 एक 127, एकचा भाग गेला तिथं. ठीक आहे. 127. आता 190मधनं 127 जर वजा केले, 190मधून 127 मायनस केल्यानंतर काय येतं बघा, इथं 3 येतील, इथं 8 होतील, 8तून 2 गेले 6 आणि 0 63, आणि पुढचा नंबर किती आहे 5. ठीक आहे. 5 नंबर आला पुढं. ओके. आता 127, आता 12 आहे आणि इथं 63 आहे, 12 पंचे 60 होतात ना, बरोबर ना. तर पहिले 2 नंबर घेतले फक्त मी, 12 पंचे किती होतात 60 होतात, म्हणजे 127ला 5ने मल्टिप्लाय केलं तर 635 यायला पाहिजे. आपण लगेच 127 गुणिले 5 केलं, 5 7 35, कॅरी 3, 5 जुने 10 3 13, कॅरी 1, 5 1 5 आणि 1 6, 635 बरोबर झालेलं आहे. म्हणजे इथं कितीचा भाग जाईल, 127 पंचेचा भाग जाईल. ठीक आहे.
127 पंचे 635 म्हणजे इथपर्यंत ओके झालं. आणि हे पुढचे 3 शून्य शिल्लक राहिले होते, कारण शून्याला भाग जात नाही, आपण आहे तसेच राईट करतो ते. इज इक्वल टू पी. पीची व्हॅल्यू किती आली? 15,000 रुपये. तर पीची व्हॅल्यू आली 15,000 रुपये. 15,000 रुपये आहे एक आपल्या ऑप्शनमध्ये. सी नंबरचा ऑप्शन आहे बघा 15,000 रुपये. तर सी नंबरचा ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेतोय. राज्याची लोकसंख्या. ओके, आता हा कंपाऊंड इंटरेस्टचा प्रॉब्लेम आहे. लोकसंख्या वगैरे जो असतो तो कंपाऊंड इंटरेस्टचा प्रॉब्लेम असतो. दरवर्षी 10%. आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण राईट करून घेऊयात. 10% म्हणजे आर आहे. 2003 मध्ये लोकसंख्या किती होती? 15 लाख होती, म्हणजे पी 15 लाख आहे. आणि 2005 म्हणजे 2 वर्षाचा गॅप आहे, म्हणजे यन किती आला? 2 वर्षाचा आला. ठीक आहे, यन 2 वर्ष आलेलं आहे. तर व्हॅल्यू सगळ्या आहेत आपल्याकडे, आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. तर एचा फॉर्म्युला काय आहे? ए इज इक्वल टू म्हणजे टोटल जी लोकसंख्या असेल ती डायरेक्ट येऊन जाईल आपल्याकडं. पी ब्रॅकेटमध्ये 1 + r अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू यन. ओके, यात फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहे. ए आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 15 लाख लोकसंख्या होती. 1 + r 10 आहे. 10% दराने वाढते. आणि आपल्याला 2 वर्षाची लोकसंख्या काढायची, त्याच्यामुळे 2 आला. ओके, तर हे 15 आहे तसे. इथं काय करायचं? इझिली एकदम 100 1 100 आणि हे 10 प्लस करायचे, म्हणजे 100मध्ये 10 प्लस केलं तुमचं येऊन जाईल. हे 100 आहे, हे एकामध्ये मल्टिप्लाय करायचे आणि प्लस 10 करायचं, म्हणजे 110 भागिले 100. काय केलं मी? 100मध्ये फक्त हे 10 ॲड केलेले आहेत. हा 1 प्लस जर असेल ना तर छेदामध्ये अंश ॲड करायचं, तो वरती लिहून टाकायचं सरळ सरळ. शून्याला शून्य कट झालं. आता फक्त मल्टिप्लायच्या फॉर्ममध्ये राईट करू आपण. 15 गुणिले 11/10 स्क्वेअर आहे म्हणून ते 2दा येईल. 11/10. ठीक आहे. आता 11ने मल्टिप्लाय करायची काल मी ट्रिक शिकवली होती बघा. खाली 100 येईल, 10चा गुणाकार 100 होईल. 11ने मल्टिप्लाय करताना 5 आहे तसे लिहून घ्यायचे. 5 आणि 1 किती झाले? 6 झाले. आणि 1 आहे तसं. काय केलं? 5 आहे तसं लिहिलं. 5 आणि 1 किती झाले? 6 मध्ये लिहिले. आणि शेवटचं 1 आहे तसं. पुन्हा 11ने मल्टिप्लाय करायचं आहे. परत एकदा लक्ष द्या, 11ने मल्टिप्लाय करण्यासाठी काय करायचं? शेवटचा 5 आहे तसं लिहून घेतला. 6 आणि 5 11 झाले. 11 झाल्यानंतर एकच राईट केला, कॅरी 1 आला. 6 आणि 1 7 आणि हा कॅरीचा 1 8 आणि हा 1 आहे तसा. 18/15 भागिले 2 100 आहेत. आता 100 आहे, 100वरती 2 शून्य आहे. तर पॉईंट देताना आपल्याला पॉईंट शिफ्ट करायचा आहे. हा पॉईंट इथं असतो, 2 घरं इकडे शिफ्ट करायचं, म्हणजे 18.15 हे तुमचं काय येईल? करेक्ट आन्सर येईल 18.15. आता हे लाखामध्ये, तर 18.15 लाख हे तुमचं ई नंबरचं ऑप्शन बघा. 18.15 लाख हे तुमचं काही लोकसंख्या येईल. ओके, आता हा शेवटचा क्वेश्चन आहे बघा. ओके, एने 5% वार्षिक सरळ व्याजदराने बँकेत 6,000 रुपये जमा केले. बीने 8% पण चक्रवाढ व्याजाने टाकलेले आहेत. तर 2 वर्षानंतर त्यांच्या व्याजातील आपल्याला फरक कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, इझी क्वेश्चन आहे. बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी. ज्या ज्या व्हॅल्यू दिल्यात, 5% दर आहे, 6,000 रुपये जमा केलेले आहेत आणि 2 वर्षासाठी केलेले आहेत. बघा, यांचं 8% 5,000 रुपये आणि चक्रवाढ व्याज. इझी, काही अडचण नाही, आपण सॉल्व करूयात. पहिल्यांचं काय आहे? सरळ व्याज आहे, SI. फॉर्म्युला यूज करा. मी फॉर्म्युला लिहित नाही आता, डायरेक्ट पी टाकतो. 6,000 रुपये. आर आपल्याला किती दिला आहे त्यांनी? 5% आर दिलेला आहे. आणि 2 वर्षासाठी अपॉनमध्ये 100. हे शून्य कट होतील. ठीक आहे. 5 गुणिले 10, 10 गुणिले 60 म्हणजे किती झाले? 10 गुणिले 60 म्हणजे 600 झाले. हे इथपर्यंत समजलं असेल. 2 शून्य कट केले, 5 गुणिले 10 झाले. 10 गुणिले 60 किती होतील? 600 होतील. तर ह्या टाईपमध्ये आपण एवढं सॉल्व केलेलं आहे. सिम्पल इंटरेस्ट काढलेलं आहे. आता चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे. चक्रवाढ व्याज एचा काय फॉर्म्युला आहे? आपल्याला डायरेक्ट सीचा चक्रवाढ व्याज काढता येत नाही, आपल्याला ए काढावं लागतो आधी. पी 1 + r अपॉन 100 रेस टू n. तर पी काय आहे? आता इथं पी 5,000 रुपये, म्हणजे त्यांनी फक्त 5,000 रुपये फक्त चक्रवाढ व्याजाने टाकलेले. 5,000 1 + दर 8%. इथं दर वाढ आहे फक्त, त्याच्यापेक्षा अमाऊंट कमी आहे. आणि हे 2 वर्षासाठी.
आता हे कॅल्क्युलेट करायचं. आत्ता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे 5000 आहे तसे येतील. काय करायचं, 100मध्ये 8 ॲड केले तर 108 होतील. आपणमध्ये 100 तसेच, आणि ब्रॅकेटचं काय स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे तो जो नंबर आहे तो डबल लिहायचा फक्त मल्टिप्लायमध्ये. 108 अपॉन 100 पुन्हा मल्टिप्लायमध्ये 108 अपॉन 100. जेवढे एन असतील ना, जेवढे वर्ष असतील तेवढ्या वेळेस ते डबल राईट करायचं, म्हणजे तेवढ्या वेळेस ते लिहायचं. 2 3 म्हणजे इथं 3 वेळेस आली. ह्या 100चे 2 शून्य याच्या 2 शून्यसोबत कट होतील. याचा 1 शून्य 50च्या एका शून्यासोबत कट होतील. आता ज्या व्हॅल्यू राहिल्या त्या आपण राईट करून घेऊयात. 5 गुणिले 108 गुणिले परत 108 अपॉनमध्ये 10 इथपर्यंत झाल्यानंतर आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आहे आन्सर बघा. ओके, आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येईल ते आपण चेक करूयात. इथं डिवाईड आपण करू शकतो 5ने आपण डिवाईड करू शकतो. 5 दुने 10 आणि 2 आणि कोणत्या तरी एका नंबरला डिवाईड केलं तरी जमेल. 5 दुने 10 बेपंचे 10 बेचोक 8 54 आले. 108 गुणिले 54 करा. 108 गुणिले 54 108 गुणिले 54 हा जो नंबर आहे याचं मल्टिप्लिकेशन करा. आता 108 गुणिले 54 करायचं असेल तर 8 साईडला ठेवू थोडा वेळ आणि फक्त 100ने मल्टिप्लाय करू. 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते 5400 होतील. आणि 8ने आता मल्टिप्लाय करा, प्लस करायचं ते. 8 चौक 32 कॅरी 3 8 पंचे 40 आणि 3 ओके 432. आता हे प्लस केले 5832 5832. आता 5832 हे अमाऊंट आलेलं आहे. आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट CI इज इक्वल टू काय येईल, A मायनस पी. ए किती आहे 5832 आणि पी किती होतं 5000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले होते. तर याचं सबट्रॅक्शन किती येईल बघा, 832 सबट्रॅक्शन येईल. म्हणजे 832 हे कंपाऊंड इंटरेस्ट आलं आणि सिम्पल इंटरेस्ट आधी आपण काढलं होतं ते किती होतं 600 रुपये होतं. सिम्पल इंटरेस्ट 600 आणि हे किती आलं, हे आलेलं आहे 832. तर मग दोघांचं सबट्रॅक्शन करा. 832 मायनस 600 म्हणजे किती होतील ते, 800मधून 600 गेले 232, म्हणजे 232 हे तुमचं काय आन्सर आहे. 232 कुठं आहे, कोणता ऑप्शन आहे बघा, 232 म्हणजे ऑप्शन नंबर बी हे तुमचं काय करेक्ट आन्सर. ठीक आहे, सर्वांना लेक्चर समजलं असेल. थोडं लेंदी लेक्चर झालं, पण हे लेक्चर जर मनापासून बघितलं तर तुमचा सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टचा कुठलाही क्वेश्चन चुकणार नाही IBPS पॅटर्न्स. ओके.